नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस आज सकाळी नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून यातील काही भाविक हे जळगाव जिल्ह्यातील व भुसावळ तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात मिळालेली माहिती अशी की नेपाळमध्ये शुक्रवारी दुपारी 11:30 वाजता उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे। ही बस UP 53 FT 7623 या क्रमांकाची होती। ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात होती। भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली। बसमध्ये एकूण 43 प्रवासी होते। 26 ठार, 16 गंभीर तर 1 बेपत्ता असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। बचाव कार्यात लष्कर आणि सशस्त्र दलांची मदत घेतली जात आहे। दरम्यान अपघातग्रस्त बसमधील काही भाविक जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील रहिवासी नगरसेवक सुधाकर जावळे यांच्यासोबत 31 जण नेपाळ येथे श्री परशुराम देवस्थान दर्शनाला गेल्याची माहिती समोर आली आहे। जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।